श्रीराम जय जय राम। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 9 समास 4। श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। ब्रह्मचैतन्य सद्गुरु राणा सकला सांगे उपासना मुख्य स्मरण भक्ती जाणा दुजी आत्मनिवेदन श्रीराम। आणि कजावरल्या भक्ती त्या कारणे मंदिरांप्रती पाहिजे हे जाणून चित्ती करविती अनेक श्रीराम। भक्तीचे नवविध प्रकार श्रवण कीर्तन नाम गजर सेवा अर्चन नमस्कार दास्य सख्य निवेदन श्रीराम। घडता नवविधा भक्ती सहज मिळे जीवा शांती नवविध भक्ती सहज घडती मंदिरां माझे श्रीराम। मंदिरी पुराण श्रवण घडे मंदिरी कीर्ती डोळ्यांपुढे स्मरण ते मागे पुढे सहजची राही श्रीराम। मंदिर बांधाया काज सद्बोध हेची एक बीज बोध करता गुरुराज दृष्टी समोर उभा ठाके श्रीराम। मंदिर सावे मलरहित मंदिर सावे शोभिवंत येणे ध्यासे सेवा घडत वंदन पहा प्रत्यक्ष श्रीराम। दर्शन घेता मंदिरात तू देव मी भक्त ऐसा दास्य भाव उमटत आपोआप श्रीराम। आमुचा देव आमुचा धर्म आमुची आती आमुचा नेम आमुचे म्हणताच सख्य परम अंतरी वसे श्रीराम। मंदिरी वसे देवमूर्ती कैसे स्वरूप कैसी व्याप्ती कैसे निघळे भगवत भक्ती अनन्य जिज्ञासा होतसे श्रीराम। जिज्ञासू करी श्रवण मनन तेणे निजध्यास चाले गहन निजध्यासे आत्मनिवेदन नववी भक्ती घडतसे श्रीराम। असो ऐशा नऊ ही भक्ती मंदिरी साधका सहज घडती या कारणे गुरुमूर्ती मंदिरे स्थापिती अनेक श्रीराम। मंदिर खरी धर्मशाळा मंदिर उपासका जिव्हाळा मंदिर आनंदाचा मळा शिणल्या भागल्या जीवासी श्रीराम। मंदिरी अन्नदान घडते मंदिरी मैत्री दुणावते संत महंत भेट होते सहज श्री मंदिरी श्रीराम। देशज्ञान कालज्ञान नाना तीर्थक्षेत्रांचे ज्ञान येण्याची रीती समाधान बहुप्रकारे श्रीराम। मंदिर बांधितास साहित्य उभय कुळे उद्धरत स्वये करून करवित उपासना बहुतां करवी श्रीराम। ऐसी मंदिरे सद्गुरु बांधिती परिसाजी उभविली शिष्या हाती हरदा येथे बांधविती रावसाहेब यांचे करवी श्रीराम। महादेव भट्ट इंदुरवासी पूजा करीती अहर्निशी शेती पूजा साहित्यासी दिधली असे श्रीराम। बेलधडी ब्रह्मानंद स्थापिती राम प्रासाद बिदरहळ्ळी व्यंकटापुरी प्रसिद्ध मंदिरे बांधिली तयांनी श्रीराम। आनंद सागरे जालना मठी स्थापिले श्रीराम जगजेठी यात्रा महोत्सव दाटी श्रीराम नवमीसी श्रीराम। अंबड येथे दुसरे मंदिर स्थापना करीती आनंद सागर महोत्सव यात्रा गजर राम संप्रदाय वाढविला श्रीराम।
प्रसिद्ध मंदिर पंढरपुरी, जी श्री विठ्ठलाची नगरी. तेथे स्थापिले कोदंडधारी, पाहता हारपे तहान भूक श्रीराम. आप्पासाहेब भडगावकर, मालक धनिक द्विजवर. मंदिर लहान परी सुंदर, निळकंठ बुवा पुजारी श्रीराम. महाभागवतांचे येथे शिवालय पूर्वींचे होते. मागे स्थापिले रामाते, हरिहर संगम शोभतसे श्रीराम. सिद्धक्षेत्र कुरवली स्थान, तेथे मंदिर बांधिले विस्तीर्ण. दामोदर बुवा शिष्य जाण, सुप्रसिद्ध तयांनी श्रीराम. भाऊसाहेब जवळगीकर, यांज करवी श्री मंदिर. बांधविले शहरी सोलापूर, उपासना करावया श्रीराम. तैसेच मंदिर गिरवीसी, येसू काकांचे हस्तेसी. पूजा करीती पिलंभट्ट जोशी, श्री गुरु आज्ञेने श्रीराम. नानासाहेब धनिक वदत, विष्णू काका साधक संत. यांज करवी मांडवे येथे, राम मंदिर करविले श्रीराम. सावळा राम देशपांडे, दंडधारी नोकर गाढे. श्रीमान भरले द्रव्य घडे, बोधे अनुताप पावले श्रीराम. तया करवी श्रीराम मंदिर, गोमेवाडी येथे सुंदर. बांधवोनी केला परिहार, दुष्कृतांचा सत्कर्मे श्रीराम. विष्णू अण्णा कात्रे पंत, नोकरी सोडून झाले विरक्त. माधुकरी निर्वाह करुनी सतत, भजन करू लागले श्रीराम. दत्त उपासना तयांनी, घेतली सद्गुरूंपासोनी. दत्त मंदिर आटपाडी बांधोनी, सेवा करीती गुरु आज्ञे श्रीराम. तेथेची राम मंदिर, स्थापिती बुवा यज्ञेश्वर. जे गुरूंचे भक्त थोर, सिद्ध पुरुष श्रीराम. धनिक साधक गुणराशी, विष्णुपंत म्हासुरण्यासी. स्थापिती सीता वल्लभासी, गुरु आज्ञा घेऊनी श्रीराम. विद्वान शंकर शास्त्री यांसी, श्रींनी नेमिले पूजेसी. सेवा करीती अहर्निशी, भक्त साधक प्रसिद्ध श्रीराम. वामन बुवा पेंढारकर, नामे श्री गुरु किंकर. मोरगिरी येथे मंदिर, रघुनाथाचे बांधिती श्रीराम. करावया पूजोपचार, जगन्नाथ इंदूरकर. मदतीस देती गुरुवर, राम संस्था चालवाया श्रीराम. भक्त वासुनाना देव, कृष्णातटी कराड गाव. तेथे पूजिती रामराव, गुरुबोध सेवोनिया श्रीराम. मंदिरी महंत बापू चिवटे, सेवा करीती एकनिष्ठे. अतिथीच्या ठाई ममत्व मोठे, आदरे करीती अन्नदान श्रीराम. गणुबुवा रामदासी, कागवाडी करीती मंदिरासी. तेथे मारुती स्थापनेसी, महाराज करीती आनंदे श्रीराम. गोविंद शास्त्री पुराणिक, दत्तोपासक भाविक. सातारी दत्त मंदिर देख, बांधिती गुरु आज्ञेने श्रीराम. चिदंबर नाईक करी, हे राम मंदिर हुबळी शहरी. बांधोन करीती चाकरी, सद्गती कारणे श्रीराम. पुणे प्रांती उक्साण, तेथे विठ्ठल मंदिर जाण. तैसेची नरगुंदी जीर्णोद्धरण, विठ्ठल मंदिराचे करविले श्रीराम. खातवळी श्री विठ्ठल मंदिर, तैसेची विखळे येथे सुंदर. मांजरडास रघुवीर, स्थापिती गुरु आज्ञे श्रीराम. संत दप्तरदार विठ्ठलपंत, रसाळ कवित्व जगविख्यात. रामोपासक कराड क्षेत्रस्थ, होऊनिया गेले श्रीराम. त्यांच्या मूर्ती होत्या जरी, पाटणग्रामी स्थापविती घरी. बाळकृष्ण महाजन सेवाधिकारी, उपासक श्री गुरूंचे श्रीराम. तैसेच कोकण प्रांतात, खेरडी नामक ग्रामात. शेंबेकर वासुदेवाप्रत, आज्ञा जाहली श्री गुरूंची श्रीराम. उत्तम करोनी मंदिर, तेथे स्थापिले रघुवीर. सेवा करीती मनोहर, पूर्व पातके नाशाया श्रीराम. सातपुड्यात राम मंदिर, निर्मिले कैसे परिसा सुंदर. एकदा एकले गुरुवर, नर्मदा तटी चालिले श्रीराम. निबिड घोर कानन, भिल्लांची वस्ती तेथे गहन. पाहता श्री गुरु निधान,
धावोन आले दुष्ट ते श्रीराम. सतेज दिसे भाग्यवंत, वदती भला हा श्रीमंत. जवळी जावोन पाहात, तव दिसे गोसावी श्रीराम. श्री गुरु कफनी काढोन, देती अंगावर फेकून. वदती नभा उदासीन, ऊर्णा वस्त्र मोलाचे श्रीराम. क्षण एक घडताच सत्संगती, तयांसी झाली उपरती. सिद्ध पुरुष हा निश्चिती, म्हणून चरणी लागले श्रीराम. आश्रम पुनीत करावा, काही फलाहार घ्यावा. आम्हासी प्रसाद द्यावा, म्हणून या विनविती श्रीराम. तव वदले श्री गुरु, तुम्ही पातकी वाट मारू. तेथे आम्ही प्रसाद करू, तरी दोष आम्हासी श्रीराम. परी आग्रह धरिला त्यांनी, गोठणी जाती घेवोनी. फळे देती आणोनी, अत्याग्रह मांडिला श्रीराम. समर्थ वदती तयांसी, फळे नको तुमची आम्हासी. बहुत दिसती गाई म्हशी, पयःपान काही करू श्रीराम. भिल्ल वदती दोहन वेळ, हो निगेली जी दयाळ. रानटी जनावळे ओढाळ, या समयी दूधन देती श्रीराम. समर्थ वदती भिल्लांसी, ही लठ्ठ दांडगी महिषी. दोहन करू इजसी, पात्र आणा सत्वरी श्रीराम. छेही अति बुजरट, मारकी आहे बहुखट. तुम्ही न धरा हिची वाट, व्यंग करील देहासी श्रीराम. समर्थ वदती तुम्हास काही, याची चिंता करणे नाही. ऐसे बोलत लवलाही, महिषीसी कुरवाळिले श्रीराम. तेव्हा ती स्थिर राहिली, समर्थे तिजसी दोहिली. द्विगुणित पात्रे क्षीरे भरली, आश्चर्य वाटले भिल्लांसी श्रीराम. वारंवार वंदन करीती, आणि करीती विनंती. पावन करा आम्हा प्रती, दुष्टकर्मी आम्ही असो श्रीराम. समर्थ वदती जरी तुम्ही, द्रव्य वेचाल सत्कर्मी. तरी रामभक्ती शिकवू आम्ही, पावन व्हाल सर्वही श्रीराम. भिल्ल वदती सर्वस्व दिले, तेव्हा मंदिर बांधविले. उपासने शिकविले, अनुग्रह दिला तयांसी श्रीराम. असो ऐसे रानटी लोक, भजनी लावी श्री सद्गुरुनायक. येणे परी मंदिरे अनेक, स्थापिते झाले गुरुराव श्रीराम. ठाई ठाई उपासना, ठाई ठाई अन्नदाना. तैसीच राम नाम स्मरणा, सीमा नाही श्रीराम. समस्त मंदिरवासी जना, आज्ञा करी गुरुराणा. जेणे करून यमयातना, सुटतील बहुतांच्या श्रीराम. मंदिरवासी संतजन, ऐका एक हितवचन. अखंड करा नामस्मरण, आणि करवा बहुतांकरवी श्रीराम. अतिथी विन्मुख न दवडावा, तया रामची मानावा. अन्नोदके तृप्त करावा, यथाशक्ती श्रीराम. अतिथीचा आदर करणे, हेची ब्रीद राखणे. शक्ती नसता मागणे, निस्पृह भिक्षा श्रीराम. कोणा घालो नये संकट, नम्रत्वे असावे धीट. रामचरणी भाव निकट, ठेविता उणे पडो नेदी श्रीराम. भूती असावी नम्रता, परनारी ती तुकी माता. रामनामा वाचून वृथा, श्वास जावो देवो नये श्रीराम. उषःकाली देह शुद्ध, करोनी आळवा गोविंद. सडे रांगोळ्या भूमी शुद्ध, मंदिर सोज्वळ सावे श्रीराम. तदनंतर काकड आरती, भावे ओवाळा रघुपती. समस्तांसी द्या जागृती, भूपाळ्या दीर्घस्वरे श्रीराम. गणेश शारदा सद्गुरु, रामकृष्ण हरिहरु. तीर्थे परमयोगेश्वरू, करुणास्वरे आळवावे श्रीराम. सुगंधी सुमने आणोनी, हार गुंफा निर्मळमनी. तुळसी दळे आदी करोनी, शक्य ती तुके मेळवावे श्रीराम. स्नान संध्या आन्धिक कर्म, करावे आपुले आश्रमधर्म. वेद प्रणित मार्ग दुर्गम, शक्य ती तुके साधावे श्रीराम. तीर्थोदक पंचामृत, न्हाऊ घाला भगवंत. वस्त्रे उपवस्त्रे समस्त, सर्वेश्वर पूजावा श्रीराम. धूप दीप निरांजन, नैवेद्य दाखवा षड्रसान्न. तांबूल दक्षिणा देवोन,
धूपारती करावी श्रीराम. करावे दासबोध पठण नित्यनेम समास दोन. मनोबोध श्लोक गहन दीर्घस्वरे म्हणावे श्रीराम. इच्छित संख्या नाम जप करावा यथा संकल्प. सर्व काल अजपाजप करणेचा अभ्यास असावा श्रीराम. राम हृदय नित्य पाठ सहस्त्रनामाचा घडघडाट. पूजा समयी वेदपाठ मंत्रोच्चार करावा श्रीराम. पवमान आणि पुरुष सूक्त पठणे संतोषे रघुनाथ. रुद्राभिषेके वायुसुत भक्तिभावे पूजावा श्रीराम. उपासनेचे बहुप्रकार लिहिता होय विस्तार. साधिता प्रपंच व्यवहार अध्यात्म विवरण करावे श्रीराम. मंदिर म्हणजे सद्धर्मशाळा बहुत जीवा लावा चाळा. दावोन उपासना सोहळा दुर्बुद्ध सुबुद्ध करावे श्रीराम. सायंकाळी करावे भजन टाळ वीणा मृदुंग वादन. लहान थोर मिळवोन रामभजनी लावावे श्रीराम. अष्टके सवाया धावे धूप दीप नैवेद्य बरवे. आरती मंत्रपुष्प अर्पावे रामरायासी श्रीराम. कापूरारती शेजारती नित्य करावी रघुपती. तैसाची नमावा मारुती मंदिरवासी जनांनी श्रीराम. असो ऐसी मंदिरे बहुत बांधविती श्री गुरुनाथ. उपासना वाढविती बहुत वर्णिता वाणी खुंटली श्रीराम. असो मानस पूजा बहुतांशी प्रिय असे श्री गुरूंसी. प्रत्यक्ष पूजेहुनी मानस पूजेसी चित्त होय एकाग्र श्रीराम. बहुतांशी साक्षात्कार होती काही चुकता खूण देती. पुष्पे घालिता परिमळ सुटती ज्या त्या परी प्रत्यक्ष श्रीराम. प्रत्यक्ष भेटी झाली त्याही पेक्षा मानस पूजेत भली. मानस पूजा न घडता गुरुमाऊली अंतर साक्षीची खूण देतसे श्रीराम. हा बहुतांशी अनुभव मानस पूजा शुद्ध भाव. नामस्मरणी गुरुदेव पावतसे तत्काळ श्रीराम. पुढील अध्यायी निरूपण. सद्गुरु करीती कथन भक्तिमार्गी अज्ञजन कैसे कैसे लाविले श्रीराम. इति श्री सद्गुरुलीला श्रवणी स्वानंद सोहळा पुरविती रामदासियांचा लळा. कृपा कटाक्षे श्रीराम. इति श्री सद्गुरुलीलामृते नवमाध्यायान्तर्गतः चतुर्थः समासः. श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु. इति नवमोऽध्यायः समाप्तः. श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.